या सगळ्या घडामोडींसह वेळ झाली आहे पुढच्या बातमीपत्राकडे वळण्याची। त्याची सुरुवात आपण करूया महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ काढला। निवडणुका पुढे ढकलणं हे चुकीचं झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। राणे विरुद्ध राणे असं होणं योग्य नाही। आम्हाला सर्वांना याबाबत आत्मचिंतन करावं लागेल। राणे बंधूंच्या संघर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। रवींद्र चव्हाणांसंदर्भात मला आता काहीही बोलायचं नाही। योग्य वेळी मी नक्की बोलेन। 2 नंबरला काहीच किंमत नसते या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचं सूचक विधान। रवींद्र चव्हाणांनी युतीमध्ये मिठाचा खडा टाकला। सिंधुदुर्गात चव्हाणांना राणेंचा ग्रुप तोडून स्वतःचा ग्रुप बनवायचा आहे। निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर आरोप। मतदानाच्या आदल्या रात्री जागे रहा। उमेदवारांनी डोळ्यात तेल घालून राहावं। मतदार खूप विचार करत असतात। राजगुरुनगरमध्ये अजितदादांचा उमेदवारांना सल्ला। जेवढी माझ्यावर टीका करणार तेवढी मला जास्त मतं पडतात, तर यांचा उद्देश विकास नाही तर माझा पराभव करण्याचाच आहे। जयंत पाटलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। आडनाव गोरे, धंदे मात्र काळे। मेहबूब शेख यांची जयकुमार गोरेंवर टीका। तर त्यांनी नशेत टीका केलेली। नशा उतरल्यावर आमच्या सोबत बोला। मेहबूब शेख यांच्या टीकेला जयकुमार गोरेंकडून प्रत्युत्तर। अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश। उज्ज्वला थिटे आणि राजन पाटलांमधील संघर्षांमुळे अनगर निवडणूक चर्चेमध्ये। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। राज्यभरात नेत्यांच्या सभांचा धडाका। रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार।